मी काय म्हटलं आशा, आता आपण आलो तिकडे तर ताईलाही घेऊ म्हटलं आपल्या घरी बोलवून. म्हणजे मग आणखी 4-5 दिवस राहू म्हटलं. माझी सुट्टी काढली मी, मला 8 दिवसाची सुट्टी मिळाली. तर म्हटलं मग इथं 2 दिवसात आले तर काल आलो, आज थांबू, उद्या सकाळी इथून निघू आणि आपल्या गावाला जाऊ. मग ताईला फोन करून देतो मी की ये म्हणून तू. बापरे, त्या गावात म्हणजे माझी सासू ननंद आणि ते देराणी, बापरे मी नाही जात. मी काय म्हटलं मी थांबते नाही तर आता मी किती दिवसाची आली नाही. दादाई म्हणे वहिनी म्हणत तू आलीच नाही तर म्हटलं मग आताच इकडेच थांबते मी अजून 4-5 दिवस. बरं झालं तुम्ही सुट्टी काढली 8 दिवसाची, ते मला माहित नव्हतं. फारच चांगलं. मग तुम्ही जसं करा, तुम्ही जा गावला, मी इथंच थांबते. माझी काही हौस झाली नाही अजून माहेरपणाची. अरे चांगलं वाटेल का ते? आता कसं, आता आलोच इकडे तर आता दिवाळीच्या वेळेस आपलं ते नाही नव्हतं झालं. आता अजूनही पुढे दिवाळीत कोण पाहिलं. आता कसं श्रावणीले सुट्ट्या कमी राहतात दिवाळीत, उन्हाळ्यातच असतात चांगल्या सुट्ट्या. तर म्हटलं जाऊ गावले, थांबू. आई म्हणते किती दिवस झाले आले नाही. आईलाही बरं वाटते, ताईलाही बोलून घेऊ, भेटी होता सर्वांच्या. हो बरोबर आहे, भेटीची तर मलाही वाटू राहिलं. म्हणजे खूप दिवसाची भेट नाही ना. बापरे, सासूबाईंची तर मला वाटतं 2-2.5 वर्ष झाले भेट नाही, आणि ताईची पण भेट नाही. हो पण म्हटलं मग असं आहे ना, तुम्ही जाणं काय मी जाणं काय सारखंच आहे. तुम्ही जा, राहा तिथं, म्हणजे आईची भेट होते तुमच्या आणि बहिणीलाही बोलवून घ्या तुमच्या. मी इथं थांबते, कारण आता माझंही माहेर इथं आहे ना, मला इथं थांबा वाटते ना. अरे बरोबर आहे. झालं ना, तू 8 दिवस आहेस ना बा इकडे. हा, 4-5 दिवसात तिकडे जाऊ, चांगलं वाटते सोबत आलो तो. हा, 4-5 दिवसानं काय होऊन राहिलं. ताईला वाटत नशीन, मला बहिणीला नशीन वाटत की भाऊ आला तर आपल्याला बोलावलं पाहिजे. वहिनीची भेट होते, श्रावणीची भेटीचं म्हणे. ते मागे फोन आला होता तिचं, तर म्हणे श्रावणीची भेट नाही म्हणे किती दिवसाची. तर तिनं तर कसं आपल्याला तिच्या घरी बोलवलं, पण ते चांगलं नाही वाटत ना आपण तिच्या घरी जाणं. म्हणून मी तिला म्हटलं की तूच ये, मी तुला घ्यायला येतो. असं करतो, तुम्हाला सोडून देतो मी उद्या सकाळी, आणि उद्या दुपारी मी ताईला घ्यायला जातो. बापरे, याचा तर पुरा प्लॅन ठरला. आता त्या गावात जाणं, आणि तो चुलीवरचा स्वयंपाक, ते माझी सासू, तिचे ते टोमणे, आणि ते देराणी तर भल्ली आहे. तिला तर भल्ला हारी घेते. तिला वाटते हे आली की नच केलं पाहिजे. मी नाही करणार, मी काऊन करू, मी जेठानी तिलाच करायला लावेन सगळं. नाही ना नदी, आता याली गिरी तर काय व्हायचं चाललं. आता फोनवर का भेटा होत नाहीत काय, व्हिडिओ कॉल लाव म्हणा, लयच भेटीची पडली तर. काय मी आता जास्त म्हटलं अजून म्हणे आलेच नाही. तसंच तर मला कोणी चांगलं म्हणत नाही, म्हणतात की अशीच आहे. आता माझी जीवार नाही काय. कोणत्या विचारात पडली तू? काही प्रॉब्लेम आहे का? नाही प्रॉब्लेम काही नाही. तसंच 2 दिवस झाले डोकं हातपाय खूपच दुखून राहिलं. असं वाटते तापच आला की काय, तापच येते मला. आता वाटते बाबा बिमार पडते का काय माहिती मी. आता मला तर खरं आरामाची गरज आहे. मग आराम आला काय? मग आपल्या घरी आराम होत नाही? आराम होते. आणि म्हटलं आईजवळ एवढे नुसके आहेत, घरेलू नुसके खूप मस्त आयुर्वेदिक काढे. बापरे, भन्नाट एकशे बळकर आहे. कोणताही ताप असो, हिव ताप असो का तिकडे मलेरिया सारखा ताप असो, आई घरीच बसवते. कडुनिंबाचा पाला आणि कारल्याचा ज्यूस असे मस्त काळे देते करून. एका दिवसात त्याला ताप पडून जाईल. हे नाव ऐकून तर माझं तशीच तब्येत चांगली झाली. मी टंट नाही बाबा, मी असं काही पेणार नाही तिथे येऊन, आताच सांगते. हे मला आधीच माहिती होतं काहीच नाही म्हणून. म्हणून मी पण काळे काढले. थोडी आता हिच्या बरोबर इलाज आहे. हो नाही, तसं काय झालं म्हणजे दादा काय म्हणे, कपडे घेऊ म्हणे, आपण आलो नाही, दिवाळीत आलो नाही तर म्हणे आता घेऊ म्हणे. तर जाऊ म्हणे, पाहुणे आली की. आज तर आपलं काय, आज तर दिवस गेला जाता समजा. दादाही बाहेर गेला, आता उद्या जाऊ छान कपडे आणायले. परवाच्या दिवशी मग बहिणी स्वयंपाक वगैरे करतील, पाहुणचार करतील, आणि मग त्याच्या दुसऱ्या दिवशी जाऊ म्हटलं. कपडे कशाने? काही कपडे कशाने घ्यायला लागतात? आता काय दिवाळी आहे का काय आहे? आता का अधिक महिना आहे की बाबा पोरगी जवळ यायला तर काही कपडे घ्यायला लागतात? काही काही नाही घ्यायला कपडे. तू नाही म्हणायचं, समजत नाही का त्याला? त्यांची परिस्थिती तुला दिसून नाही राहिली का? हा, कोणाच्या परिस्थितीचा विचार करायचा थोडासा. कशाला कपडे घ्यायला लागतात? किती कपडे आहेत? तुला कपड्याची कमी आहे का? अजून कपडे जमा करतो त्याच्यात. सांगून दे दादाला स्पष्ट म्हणा, कपडे वगैरे काही नाही पाहिजे म्हणा. आम्ही येऊ म्हणा पुढे, छान दिवाळीला येऊ म्हणा, त्यावेळेस घेऊ म्हणा कपडे. दिवाळीच्या वेळेस शेतकऱ्याचा पैसा राहते, घरात पीक येईल राहते, खुश राहतात ते. हातात पैसा असला की. आता उन्हाळ्याचा टाइम, एक तो पेरण्याचा टाइम, पेरण्याच्या टाइमला तू त्याला कपडे म्हणतो नाही, मस्त आहे ग. काहीतरी भावाचा विचार कर. नाही सांगून दे दादाला, तू सांग स्वतः नाही म्हणून. मी नाही म्हटलं चांगलं दिसणार नाही. तू म्हण म्हणा दादा काहीच गरज नाही कपड्यांची, आम्ही दिवाळीत येऊ म्हणा मस्त, आणि मग देतो म्हणा कपडे, असं सांगून दे. नाही, मी तर नाहीच म्हटलं होतं दादाला. मी म्हटलं नाही कपडे नाही घ्यायचे, पण दादाचा आग्रह बापरे ऐकतच नाही तो. म्हणे नाही कपडे तर घ्यायच लागतात, चांगलं नाही दिसत, रसाडीला आली आणि पाहुणे पण येणार आहेत. ते तुम्हाला पण येणार आहे स्पेशल दुकान, आणि तुमच्या पसंतीनं 2-2.5 हजाराचा छान ड्रेस घेणार आहे तो तुम्हाला. मी नाही म्हटलं त्याला, नको बाबा, मी कशाला म्हणणार आहे. हा नाही सांग, स्पष्ट सांगून दे नाही म्हणून. कपडे गिपड्याचं काही नाही. आणि ते पाहुणचार बिहुणचार ते की एवढं काही नाही, दिवाळीच्या वेळेस कर जा म्हणा. तू समजून घेत जा. आता आम्ही का नवीन राहिलो काय, जुनं झालं. आता नवीन नवीन असतं तर वेगळी गोष्ट. तुला का परिस्थिती दिसून नाही राहिली का? मला दिसून नाही राहिली त्यांची परिस्थिती. सांगितलं मला रात्री मामाजीनी
की त्यांना ते ऑर्डर भेटली त्या मूर्तीचं पुरची म्हणून थोडंसं बरं तरी आहे. त्यांचे पेरण्याचा टाइम आहे. कोणत्याही शेतकऱ्याची तशीच परिस्थिती असते. पेरण्याच्या टाइमला त्यांची मागे धावपळच असते, तंगी असते, कारण पैसा हा सांभाळून वापरावा लागतो. आता माझे वडील पण शेतकरी आहे, तर मला माहिती आहे ना. आता मला एवढा पगार असूनही ते मला पगारातलं काही मागत नाही, हे तुलाही माहिती आहे. पण ते त्यांच्या शेतीवर त्यांचं भागवतात की नाही, तर मग मी पाहतो ना त्यांची ओढताण. पेरण्याच्या वेळेस त्यांना कोणतं टेन्शन असते ते. त्यावेळेस पाहुणेचं, पाहुणचाराचं, कपड्याचं टेन्शन नाही दिलं पाहिजे त्यांना. आणि त्यातल्या त्यात तुझ्या भावाची परिस्थिती तर काही लपलेली नाही आहे, माहिती आहे आपल्या सर्वांना. मग आता त्याच्यातून जर ते उभारून राहिले, काही बिझनेस टाकलाय त्यांनी, मेहनत करून राहिले, तर मग आपण त्यांना थोडंफार मदत नाही म्हणू शकत आपण, पण आधार तर दिला पाहिजे ना. म्हणजे आणखी एखादं काम वाढवायचं का आपण, त्यांना आणखी खर्च करायचा का त्यांच्या घरी येऊन. छान यायचं, मस्त एन्जॉय करायचा, प्रेम घ्यायचं, प्रेम द्यायचं, कपडा आला त्या पावनचार, हे काही मायने नसते. प्रेम महत्वाचं असते, रिलॅक्सेशन महत्वाचं असते. आपण तिकडे धकाधकीचं जीवन जगतो. आपण इकडे कशाला आलोय, शांत रिलॅक्स 8 दिवस जगायला. मग ते जगायचे छान, हसून खेळून, बस. अगं बघ, विसरलोच मी. अगं मला दादाला सांगायचं होतं. कुठे गेले दादा, घरी नाहीत का आता? बरं ते आले की मला लक्ष देशील, बरं त्यांच्यासोबत बोलायचं आहे मला. अगं माझा मित्र आहे की नाही तो लहानपणीचा, नंदू, त्यानं की नाही गाडी घेतली आणि मस्त असं महिने ते तो कुरकुरे, मसाले, शेंगदाण्याचे लाडू, तिळाचे लाडू असे खायचे पदार्थ असे जमा करतो आणि ती गाडी घेऊन फिरतो, म्हणजे असं घरोघरी. तर त्याच्यात म्हटलं दादाची पोंग्याची पाकिटही देऊन देऊ आपण. त्याला मी फोन करतो आणि त्याला बोलवून घेतो. माल घेऊन द्यायची गरज नाही, तू इथं येत जाईल, माल घेऊन जात जाईल. ते दादाला तेवढाच आधार, एक गिराईक सापडतं त्यांना. आणि त्याच्यात आपल्या नंदूचाही फायदा आहे ना, म्हणजे कसं त्यालाही माल भेटून राहिला ना, आणि एकदम म्हणजे माल गॅरंटीचा. आता मी गॅरंटी घेणारच आहे ना, की बा दादा पद्धतशीरच माल देतील त्याला, पाकिटं वगैरे व्यवस्थित पॅकिंग करून, म्हणजे दोघांचाही फायदा होतो. म्हणून म्हटलं दादाला सांगून देतो, की त्याचा नंबर पण देऊन देतो दादाला. एक ऑर्डर आणखी त्यांना मिळून जाते मग. पहा ना, म्हणून सांगायला काय चाललं. मग एवढा माल हे तयार करू शकतील. आणि सांग जा पद्धतशीर तुमच्या ना, कसं जबाय माणसाचं काम आहे म्हणा. मी बोलून राहिलो, मध्यस्थी करून राहिलो, तर वहिनीले सांगायला लागेल बाई पाकिट गिकिट पद्धतशीर पॅकिंग कर म्हणून. कसं फुटकं फटकं असलं तर मग आपलं नाव नाही जायला पाहिजे. हो ग, त्यात काय ग, मला बघितले मी मग अशी छान पाकिट वगैरे पॅकिंग केलेलं आहे. आणखी मी दादाला आयडिया देतो ना, छान म्हणतो असं बॅनर सारखं छोटे छोटे कागदावर आपण कसं छापून घेतो तसं हे छापून घ्या. त्यांना थोडंसं त्यासाठी लागेल म्हणा, काही लायसन्स वगैरे तर दादानी काढलेच नसतील. त्यांना मी आयडिया देतो थोडेफार, कारण कसं फूड अँड सेफ्टीचं लायसन्स जर असलं ना दादाकडे, तर आणखी छान म्हणजे त्यांच्या बिझनेसमध्ये आणखी ग्रोथ होऊ शकते. काही देतो ना मी त्यांना, टेक्निकल आयडिया देतो. बघतो ना, तर रात्री बसतो ना मी दादासोबत, तर दादाला आयडिया देतो मी. म्हणजे कसं आणखी मग जर आम्हाला दुसरीकडे कुठे पाठवायचं असलं तर सेफ राहतं. काही लायसन्स असतात, जे आपण खाण्याच्या वस्तू विकतो की नाही, त्याच्यासाठी काही लायसन्स असतात, तर ती देतो ना मी दादाला माहिती. सांगा ना तुम्ही. फारच चांगलं सांगितलं तर त्यात काय आहे, मला भावाचाच फायदा आहे म्हणा. पण त्याला आलंही पाहिजे एवढं. आता तसं काही तो एवढा हे नाही असं म्हणजे जळा काही वापरेल नाही, साधा भाधा आहे आता शेतकरी माणूस. तर मग पहा ना, मग जमत असेल तर द्या ना मग तुम्हीच करून, त्याचा तेवढाच फायदा होते. हो, मग दादा आले की कसं रात्री मी शांततेनं बोलतो. आता कसं त्यांचं कामाचं चालू आहे, तर मग मधातच म्हणून मी त्यांच्यासोबत असं काडी विषय नाही काढला. म्हटलं रात्री कसं जेवण वगैरे झाले की शांततेत त्यांना सांगतो सगळं समजावून, आणि नंदूची पण बोलणं करून देतो. म्हणजे कसं तो पण काही त्यांना सांगते ना, मी त्याला सांगतो ना की त्यांना समजावून सांग म्हणून. काही कुठं जायचं असलं, काही लायसन्स वगैरे काढायचं ज्याने ठरवलं, तर तो त्यांना मदत करू शकतो. कसं आपला माणूस चालला पुढे तर जाऊ देऊ त्याला, म्हणजे कसं हातभार लागते है ना. छोटीशी मुलगी आहे, छान गोड आहे ग मुलगी, आणि हुशार किती आहे, संस्कारी पण आहे. काल बघितलं का मी आल्या आल्या पाहायला लागली ना, एवढ्याशा लेकराला कोणी सांगितलं. ते अंगातले संस्कार असतात. छान आहे. आणि तुझी वहिनी पण छान आहे, माणुसकीच्या आहेत, चांगला आहे त्यांचं. मला असं वाटतं थोडीफार मदत आपल्याकडून तेवढीच. हा, दादाचा स्वभाव किती छान आहे. हा, त्याच्याने मग असं वाटतं की थोडीफार मदत करूया. आता कसं असते, कोणाला पैशाची मदत नाही करू शकत आपण, आणि समोरच्यालाही ते चांगलं नाही वाटत ना, की बायानं पैसे दिले असं त्यांना चांगलं नाही वाटणार. तर तशी मदत नाही करणार मी त्यांना, अशी म्हणजे टेक्निकल मदत करील. ज्याने काय होईल, आपल्याला त्यांना मदत करायची, आपली मदत पण त्यांना करून पोहोचून, आणि त्यांना खराबही वाटणार नाही की बायानं आपल्याला पैसे दिले का बायानं आपल्याला काही, म्हणजे समजलं तुला मला काय म्हणायचं आहे ते. नाही बरोबर आहे दादा, की पैसे घ्यायचे तर घेतच नाही. दादा नाही घेत पैसे, तुला तसा लय स्वाभिमानी आहे तो. आणि वहिनी तर बरोबर घेतच नाही. मी सांगतो ना, मी ओळखलं तिला घेत नाही ते पैसे घ्यायचे नाही घेत. म्हणू नका दिले पैसे घ्यायचं, मग कसं खराब वाटेल त्याला, चांगलं नाही वाटेल. असंच त्याला फक्त लायसन काय काढायचं म्हणता ना तुम्ही, फारच चांगलं. मग तर त्याच्यावर कोणी आडही नाही घेऊ शकत. मग त्याच्या बिझनेस मध्ये काही अडथळे नाही देतील पुढे. द्या ना मग तेवढं लायसन त्याला काढून. त्याला काही एवढं सुचणार नाही तर काढून द्या ना. आता तुम्हाला सुट्टी आहे म्हणता म्हणून म्हटलं. हो हो, बघतो ना मी, बघतो काय होते. बरं कुठे गेली श्रावणी, कुठे गेली? ते बापा दिवसभर येणत राहते गावात.
तिचे सगळे ते पिंकीचे जे दोस्त होते ते तिचे दोस्त झाले आता. बापरे, त्यांचा ग्रुपच झाला आणि दिवसभर धिंगा मस्ती काय मस्त एन्जॉय चालू आहे श्रावणीचा. चांगला आहे खेळू दे. अगं लहानपण ही खेळासाठीच असते. मग काय आयुष्यभर टेन्शन आहे, दगदग आहे जीवनात, नुसतं काय मग काळजीच आहे. लहानपणच काय मोकळेपणाने जगायचं, जगू दे.